सर्व अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस ताई यांना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे आपला पोषण ट्रॅकरचा. जो काही आपल्याला भत्ता 2000 रुपये मिळतो तो आपण 100% 2000 रुपये कशाप्रकारे मिळवू शकतो या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पोषण ट्रॅकर करून जो काही 2000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो त्यामधील जे काही ठराविक कामे आहेत ते आपण महिन्याच्या शेवटी देखील चेक करू शकतो की आपण ती कामे केली आहेत का. आणि ती जर कामे आपण पोषण ट्रॅकरमध्ये चेक केली तर निश्चितच आपल्याला त्या कामाचे जे काही गुण आहेत ते मिळतात आणि त्याचे गुण आपण फिक्स समजू शकतो की या गोष्टीचे आपल्याला गुण पोषण ट्रॅकरच्या निकषानुसार मिळणार आहेत. परंतु काही जी कामे आहेत प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामधील ती महिन्याची सुरुवातीपासून करावी लागतात. ते चालत राहतात. जेव्हा आपण महिन्याच्या सुरुवातीपासून ती व्यवस्थित कामे करू तेव्हाच आपल्याला त्या निकषाचे जे काही गुण आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. तर याच्यामध्ये पहा, जे काही आपली अनौपचारिक शिक्षणाची हजेरी आहे ती व्यवस्थित महिन्याच्या सुरुवातीपासून जर आपण भरली तरच आपल्याला त्याच्यासाठी असणारे 10 गुण मिळणार आहेत. त्यानंतर जे आपली पूरक आहाराची देखील हजेरी आहे ती देखील आपण सुरुवातीपासून व्यवस्थित भरली तरच आपल्याला त्याचे जे काही 10 गुण आहेत ते मिळणार आहेत. तर याच्यामध्ये आपण काय चुका करतो या गोष्टीवरती मी व्हिडिओ बनवला आहे. तर त्या गोष्टीमध्ये ज्या काही तुम्ही चुका करत आहात ते टाळा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचे 20 गुण मिळतील. त्यानंतर आपण त्या ज्या महिन्याच्या शेवटी देखील करू शकतो गोष्टी, त्याच्यासाठी तर आपण दर महिन्याला एक व्हिडिओ अपलोड करतोच, जे करून तुमच्याकडून राहून गेलेल्या गोष्टी असतील त्या देखील तुम्ही पूर्ण करून त्या गोष्टीसाठीचे असलेले निकष पूर्ण करून तुम्ही ते गुण मिळवता. परंतु गुण हे जातात कुठे, तर गुण जातात तुमचे वजन या निकषामध्ये. तर या वजन या निकषाकडे देखील तुम्ही थोडंसं लक्ष दिलं तर तुम्ही वजनाच्या निकषामधील देखील जे काही 30 गुण आहेत ते तुम्ही मिळवू शकाल. आणि जो काही पोषण ट्रॅकर करून जो काही भत्ता देण्यात येतो 2000 रुपये तो तुम्ही नक्कीच मिळवू शकाल. तर तो मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर पहा, तुम्ही आपल्याकडे माऊ हे चेक करण्यासाठी आपल्याकडे लेखी चार्ट म्हणजे वृद्धी आहे त्याच्यावरून आपण कुपोषण त्या बालकांचं चेक करतो. त्यानंतर आपल्याकडे सॅम मॅम पाहण्यासाठी देखील पुस्तिका उपलब्ध आहे, ज्याच्यामधून आपण त्या बालकाची वजन आणि उंची हे पाहून सॅम किंवा मॅम ही त्या बालकाची श्रेण्यांची आपण खात्री करू शकतो. त्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये जो नवीन निकष आहे तो आहे, म्हणजे आपल्यासाठी तो नवीन, तर तो निकष आहे बुटकेपणा. तर या बुटकेपणाचा देखील आपल्याला 10 गुण मिळतात. तर हे पाहण्यासाठी मात्र आपल्याकडे कोणतीच ऑफलाईन म्हणजे आपल्याकडे चार्ट उपलब्ध नाही, जेणेकरून आपण बालकाची उंची चा निकषानुसार ते बुटका आहे की नॉर्मल आहे हे तपासू शकू. किंवा एखादा बालक जर बुटका आहे तर त्याची उंची किती सेंटीमीटरने कमी आहे, किती सेंटीमीटर उंचीमध्ये त्याच्या बदल झाल्यानंतर ते बालक नॉर्मल श्रेणीला जाणार आहे, किती उंची वाढायला हवी हे देखील आपल्या लक्षात येत नाही. त्यानंतर नव्याने जी नवजात बालकं आहेत त्यांचे देखील उंचीचे निकष आपल्या लक्षात येत नाहीत, की नव्याने जन्माला येणारं बालक हे किती उंचीचं असायला हवं किंवा त्या बालकांची उंची कितीपर्यंत असते. तर या सर्व गोष्टीकडे जर आपण थोडंफार लक्ष दिलं तर आपण याचे गुण मिळवू शकतो. तर हे करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तुमचे ते निकषाचे गुण जाणार नाहीत. कारण की पहा, काही वेळेस जेव्हा तुम्ही एखादा बालक तुमच्या वृद्धीनुसार चेक करता तेव्हा ते बालक वृद्धीनुसार तुमच्या नॉर्मल असतं, परंतु जेव्हा तीच उंची आणि वजन तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये भरता तेव्हा मात्र ते बालक कुपोषणामध्ये काही वेळेस बाउंड्रीवरती जातं. तर हे कशामुळे होतं, तर आपले जे काही निकष आहेत ऑफलाईनचे ते वेगळे आहेत आणि पोषण ट्रॅकरचे जे निकष आहेत ते मात्र वेगळे आहेत. त्यामुळं या दोन्हीच्या मधील जी तफावत आहे त्यामुळे आपलं कुपोषण जे काही निकष आहेत ते आपण पूर्ण करू शकत नाही, किंवा जे बुटकेपणामध्ये आपले गुण जात आहेत ते देखील आपले जात आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे जे काही पोषण ट्रॅकरचे निकष आहेत ते तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर ते कसे करायचे आहेत, हा जो मोरचा ऑप्शन दिसत आहे या मोरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर हा जो रिसोर्स म्हणजे मराठीमध्ये संसाधन म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आहे याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे.
तर या निकषावरती गेल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करत खाली घ्यायचं आहे. तर इथं पहा, तुम्हाला इथं तिन्ही निकष दिसत आहेत आणि यांच्यासमोर हे डाउनलोड करण्यासाठीचं चिन्ह देखील दिसत आहे. तर हे जे निकष आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे आहेत आणि मागील महिन्यातील रिपोर्ट आपला वजने भरताना कधीही तुम्ही चालू महिन्याची वजनं जेव्हा भरत आहात तेव्हा मागील महिन्याचा रिपोर्ट आपला चेक करायचा. त्यामधील ज्या बालकांची श्रेणी नॉर्मल नाही आहे त्या अशा बालकांची एक यादी तयार करायची. त्या बालकांची यादी तयार केल्यानंतर खात्री करायची की ॲक्च्युलीमध्ये ती बालकांची श्रेणी काय आहे. त्यानंतर त्या बालकांची श्रेणी हे जे पोषण ट्रॅकरचे निकष आहेत त्यानुसार त्या बालकांची श्रेणी तुम्हाला चेक करायची आहे. तेव्हाच तुमचं ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला समजेल की तुमचं कुपोषण किती आहे आणि तुमचे गुण विनाकारण तर जात नाही आहेत. तर इथं पहा, हा जो पहिला जो आहे तो आहे उंचीचा निकष. तर ह्या निकष तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुमच्या बुटकेपणाचा जो काही बुटकेपणामध्ये गेलेली मुलं आहेत त्यांची तुम्ही श्रेणी बुटकेपणानुसार चेक करू शकता. तर हा 2 नंबरचा आहे तो आहे सॅम मॅम चेक करण्यासाठीचा निकष. हा देखील तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. या निकषानुसार तुम्ही तुमची सॅममध्ये असणारे आणि मॅममध्ये असणारी बालकं तपासू शकता. त्यानंतर साऊमाऊ म्हणजे जी काही आपली वृद्धीनुसार कमी वजनाची बालकं आहेत ती तुम्ही याच्यानुसार तपासू शकता आणि त्यांची खात्री करू शकता. तर याच्यामध्ये चेक करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या निकषानुसार मुलं तुमची तपासत आहात तेव्हा या निकषामध्ये वय जे आहेत मुलांची ती महिन्यामध्ये नाही आहेत तर ती आहेत दिवसामध्ये. तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस अशा प्रकारे सर्व जे काही क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये 1-1 दिवसाचं ॲड करत गेलेले आहेत. तर तुम्ही चेक कसं करणार, तर जे काही तुमच्या मुलाचं वय असेल वर्षात आणि महिन्यात ते तुम्ही दिवस जे आहेत दिवसामध्ये कन्वर्ट करा आणि मग तुम्ही तुमच्या बालकाची इथं उंची किंवा वजनानुसार सॅम मॅम आहे का आणि अंडरवेटमध्ये आहे का हे तपासा. हे सर्व निकष तुम्ही डाउनलोड करून मागील महिन्याच्या रिपोर्टची यादी तयार करा. त्यानंतर जे काही ठराविक मुलं तुमची त्या यादीत आले आहेत त्यांची तुम्ही या निकषानुसार एकदा तपासून घ्या, ती बालके खरंच कुपोषणात आहेत का. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा या वजनाकडे थोडंफार जास्तीचं लक्ष द्याल तेव्हा तुमचं जे काही इथं गुण जात आहेत ते जाणार नाहीत आणि तुम्हाला नक्कीच जो काही 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्ही पूर्णपणे मिळवू शकाल. तर व्हिडिओ एवढ्यासाठी बनवण्यात आला होता. उद्देश फक्त तुम्हाला तुमचे प्रोत्साहन भत्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे मिळावे हाच होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.